अधिक माहिती घेणार आहोत, पण तुर्तास तुम्हाला थोडंसं थांबवतोय मी। मंत्री उदय सामंत आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। उदयजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। अत्यंत महत्त्वाची घटना आपण बघतोय डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये भीषण असा हा स्फोट झालेला आहे। तुमचं काही अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे? मी स्वतः एक 10-15 मिनिटात घटनास्थळी पोहोचतोय। जिल्हाधिकारी तिथे पोहोचलेले आहेत, खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा जो स्फोट आहे तो अमुदन नावाची केमिकल कंपनी आहे, त्याच्यामध्ये बॉयलरचा हा स्फोट झालेला आहे। प्राथमिक माहिती अशी कळते की त्याच्यामध्ये जी काही लोक होती म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं ती बाहेर काढण्यामध्ये त्यांना प्राथमिक यश आलेलं आहे। अजून किती लोक आहेत किंवा काय हे आपल्याला आता प्राथमिक काय अजून कळू शकलेलं नाही, परंतु तिथे पोहोचल्यानंतर सगळी माहिती घेतल्यानंतरच बोलणं याच्यावर योग्य ठरेल। परंतु याच्यामध्ये कोणाचा निग्लिजन्स जर असेल, कोणी जर नियम पाळले नसतील आणि त्याच्यातनं ही घटना घडली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे, पण सध्या धुराचे लोट आणि आगीचे लोळ देखील पाहायला मिळतात उदयजी। आणि याच ठिकाणी म्हणजेच जिथे आग लागलेली आहे ती केमिकल कंपनी असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे ही सर्वसामान्यांसारखी आग नाहीये, तर या आगीला विझवण्यासाठी विशिष्ट केमिकलचा मारा देखील करावा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याची सगळी तयारी करण्यात आलेली आहे का? तुम्ही काही त्या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत? नक्की जिल्हाधिकारी स्वतः इथे पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीनं आग आटोक्यात आणायची या संदर्भात तिथली रचना देखील सुरू आहे। NDRF ला देखील आपण पाचारण केलेलं आहे, SDRF आहे, तिथल्या काही सामाजिक संस्था आहेत त्या देखील त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर आग आटोक्यात यावी यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत। तिथे गेल्यानंतरच मला पुढची काय कार्यवाही होते हे लक्षात येईल आणि त्याच्यानंतरही बोलू शकेल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियासाठी उदयजी। तर आपण ही दृश्य बघतोय डोंबिवलीमधले आहेत। डोंबिवलीमध्ये सध्या भीषण अशी आग लागलेली आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले तर डोंबिवलीतील कंपनीमध्ये अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। जिल्हाधिकारी 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचतील असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। तर NDRF, TDRF, अग्निशमन दलाचा चमू घटनास्थळी पोहोचलेले आहेत। डोंबिवलीतील कंपनीमध्ये अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढण्यात आता यश आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आपल्याला पसरलेले पाहायला मिळतात। ही थेट दृश्य आपण डोंबिवलीतली बघतो। डोंबिवलीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली या कंपनीमधली ही थेट दृश्य आहेत, जिथे लोक अडकलेले होते, लोक जखमी झालेले आहेत, त्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 8 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ देखील उठताना दिसतात, त्यामुळे अग्निशमन दलाकडून हे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आपण बघतोय सुरू झालेले आहेत। 8 बंब